मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, ठरल्याप्रमाणे आजचाही रिव्ह्यू जरा उशिरा चाललाय बरं का. तर तत्पूर्वी काल आपल्या फॅमिलीतल्या सगळ्या मैत्रिणींनी महिला दिनाच्या ज्या ज्या शुभेच्छा दिल्यात त्या सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. आजचा रिव्ह्यू शेवटपर्यंत बघा, कारण आजचा रिव्ह्यू खूप मोठा आहे. आता सोमवार ते शुक्रवार मोठे मोठे एपिसोड आपण बघणार आहोत. सायली सुरुवातीला बघते की ही प्रिया कुठेतरी निघाली आहे आणि प्रियाचा पाठलाग करायचा सायली विचार करते आणि सदा मैनाच्या घरापर्यंत पोहोचतेच. बघत राहा प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड सुद्धा फार धमाकेदार दाखवलाय. रॅदर ठरलं तर मग या मालिकेचे सगळेच एपिसोड सॉलिड होणार आहेत आता, कारण नवीन प्रोमो पण आउट झालाय. सगळं सांगते, बघत राहा. सायली कल्पनाताईंना म्हणते, आई यांना डब्बा दिला ना, त्यात खीर द्यायचीच राहिली हो, मी पटकन येते ऑफिसमध्ये जाऊन. असं म्हणून सायली आता या प्रियाच्या पाठी लागली आहे बरं का. इकडे चैतन्याला सगळं कळलंय की प्रिया खरी तन्वी नाहीये, म्हणजे अर्जुननेच त्याला सांगितलंय. हे ऐकल्यावर त्याला धक्का बसलाय. चैतन्य म्हणतो, अरे थांब थांब अर्जुन, हे काय सांगतोय तू? अरे मला हे सगळं प्रोसेसच होत नाहीये रे. त्या दिवशी तर रविराज सर स्वतः म्हणाले होते तन्वी सापडल्यावर की तिचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, आणि आता तू म्हणतोय की प्रिया खरी तन्वी नाहीये. अर्जुन म्हणतो, हो यार चैतन्य, तिने खूप मोठी फसवणूक केली आहे. चैतन्य म्हणतो, आई शपथ, हे कसं काय होऊ शकतं यार? कोणाची ओळख घेऊन कोणी कोणाच्या घरात कसं काय घुसू शकतं? अर्जुन म्हणतो, पण तिने तसं केलंय यार. त्या प्रियाने सगळ्यांची फसवणूक केली आहे. ती का करते हे सगळं तेच कळत नाहीये ना. तिचा हेतू काय आहे यार? तिला सुभेदारांचा पैसा हवा होता का तिला सगळ्यांच्या इमोशन्सशी खेळायचं होतं? ती तन्वी नाहीये तर खरी कोण आहे? चैतन्य म्हणतो, बाप रे, ज्या दिवशी रविराज काकांना कळेल त्या दिवशी त्यांना केवढा मोठा धक्का बसेल. पण हे अर्जुन, तू सांगितलं का रविराज सरांना? अर्जुन म्हणतो, नाही यार चैतन्य, अजून नाही सांगितलं, कारण आपल्याकडे कॉन्क्रीट पुरावे नाही आहेत. इकडे सायली प्रियाचा पाठलाग करते आणि विशेष म्हणजे प्रियाला त्याची भनक पण लागलेली नाहीये बरं का प्रेक्षकांनो. प्रिया तिच्या गाडीमध्ये आहे आणि सायली रिक्षामध्ये तिचा पाठलाग करते. रिक्षावाल्याचा आणि ते तिचा गाडीचा असा थरार दाखवलाय. सायली म्हणते रिक्षावाल्याला, काका लवकर चला, पटकन चला. प्रिया आता या सदा मैनाच्या गल्लीच्या जवळ गाडी थांबवते आणि सायलीची रिक्षा पण तिथेच थांबते. पण त्याआधी सायलीने रिक्षातच अर्जुनला फोन केलाय. अर्जुन म्हणतो, हा बोल बायको. सायली म्हणते, अहो मी ना प्रियाचा पाठलाग करते, ती अचानक घराबाहेर पडली, मला संशय आला आणि मी तिच्या मागे आली आहे. हे बघा, ती ना त्या गार्डनच्या दिशेने जाते, ती ना काहीतरी करते, माझी खात्री आहे. अर्जुन म्हणतो, एक काम कर, मला लाईव्ह लोकेशन पाठव आणि मी लगेच पोहोचतो. सायली म्हणते, अहो नको, त्याची गरज नाहीये, मी एकटी जाते तिच्या पाठीपाठी आणि मला गरज वाटली तर मी तुम्हाला कॉल करेल ना. एवढंच बोलून सायली फोन कट करते. अर्जुनला आता तिची खूप काळजी वाटायला लागली आहे. नेहमीप्रमाणे सायली त्याला कॉल बॅक करत नाही, फोन कट करते आणि आता रिक्षावाल्याला म्हणते, दादा चला, पटकन चला त्या गाडीच्या पाठीमागे. अर्जुनला आता आलंय टेन्शन, पण त्याने आत्ताच काही सांगितलं नाहीये चैतन्याला, हे तो त्याला पुढे सांगतो. हा प्रेक्षकांनो, प्रत्येक सीन बारकाईने बघा, खूप छान दाखवली आहे त्यांनी आजची मालिका. प्रिया फायनली सदा मैनाच्या घराजवळ येतेच. आता खरं तर सदा मैनाचं घर गल्लीत होतं बरं का, पण आता अगदी रोडवर घर आहे असं त्यांनी दाखवलंय. चला असो. आता सायली विचार करते, अरे ही सदा आणि मैनावतीच्या घरी आली आहे प्रिया, इथे कशाला आली आहे ही? काय संबंध आहे हिचा यांच्याशी? असं म्हणून ही सायली त्या प्रियाच्या पाठीपाठी त्या दाराच्या आडून आडून सगळ्या गप्पा ऐकते यांच्या बरं का. प्रिया पोहोचली आहे सदा मैनाच्या घरात. सदा आणि मैनाचं काहीतरी भांडण चालू असतं तेव्हा प्रिया गेल्या गेल्या सदा आणि मैना गोडगोड बोलतात आधी तिच्याशी. सदाशिव म्हणतो, अरे केव्हाची वाट बघतोय पोरी आम्ही. मैनावती म्हणते, अगं तू चहा पाणी करूनच आली अशी ना, नाही म्हणजे तुला हवं असेल तर घेऊन येते मी. प्रिया त्यांना म्हणते, राहू द्या, राहू द्या, ज्या कामासाठी आले ना ते करते आणि निघते मी. सदाशिव म्हणतो, असं का बोलते तू? आदनमधनं आली तू की आम्हाला बरं वाटतं. प्रियाला खरं तर राग येत असतो बरं का या दोघांचा, असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे आता सायली मनात विचार करते, आडून आडून बघते बरं का खिडकीतून आणि विचार करते सायली, सदाशिव आणि मैना घराबाहेर पडले, ही का यांच्या संपर्कात आहे? का? यांना तर घरातून हकलवून लावलं होतं ना, काय संबंध असेल प्रियाचा आणि यांचा? तेवढ्यात प्रिया आता सदाशिवला म्हणते, तुम्हाला बरोबर माझी याच दिवशी आठवण येते ना, एवढ्यापुरतीच आठवते मी तुम्हाला, मला माहिती आहे. असं म्हणून प्रियाने नोटाची गड्डी दाखवली आहे सदाशिवला. सदाशिव गड्डी पाहिल्या पाहिल्या कसा बघतोय बघा नोटांकडे. प्रियाने आता मैनावतीच्या हातात ती नोटांची गड्डी ठेवली आहे. आता प्रिया ती गड्डी द्यायच्या आधी म्हणते, काम झालंय हा तुमचं, आता मला परत परत कॉल करायचा नाही हा. मैनावती लगेच म्हणते, हा नाही करणार, आणि पैसे मोजायला लागते. आता मात्र सायलीला आश्चर्य वाटते, बापरे, ही प्रिया सदा आणि मैनाला का पैसे देतीये? सायलीने आता लगेच ती खिडकी लावून घेतली आणि अर्जुनला तिथूनच फोन केलाय बरं का जरा बाजूला जाऊन. सायली आता विचार करते, हा सगळा काय प्रकार आहे?
तिने अर्जुनला ताबडतोब कॉल लावलाय. अर्जुन म्हणतो, हा बोल बायको, अगं कुठे आहेस तू? तू अजूनही प्रियाच्या मागे आहेस का? सायली म्हणते, हो अहो मी हिचा पाठलाग करत करत कुठे येऊन पोहोचले माहितीये का? या सदाशिव आणि मैनावतीच्या घरी. अर्जुन म्हणतो, व्हॉट? हे काय सगळं? सायली म्हणते, हे बघा मी नीटचं ऐकलेलं नाहीये ते काय बोलतायत ते. म्हणजे प्रियाने त्या मैनाला ना खूप सारे पैसे दिलेत, कमीत कमी 15-20 हजार असावेत, म्हणजे एवढा अंदाज आहे माझा. अर्जुन म्हणतो, बापरे, मैनावतीला प्रियाने पैसे दिले का? सायली म्हणते, अहो तेच कळत नाहीये मला. अहो मी ना तुमच्याशी नंतर बोलते, मला ना त्यांचं काहीच बोलणं ऐकू येत नाहीये, चला मी फोन ठेवते. असं म्हणून सायलीने डायरेक्ट फोन ठेवला. पण आता तेवढ्यात प्रिया पण बाहेर आली आहे बरं का पैसे देऊन, आणि सायली एकदम त्या खिडकीच्या आड लपते. विशेष ना प्रेक्षकांनो, प्रियाला भनक पण लागलेली नाहीये बरं का. एवढी चॅप्टर असलेली प्रिया आज तिला कळलं पण नाहीये की सायली तिचा पाठलाग करतीये. बाप रे बाप, जगातलं 8वं आश्चर्य घडलेलं आहे हे असं मला तरी वाटतंय. प्रिया आता तिच्या गाडीत बसते आणि सायली तिथेच एका भिंतीशी लपते. ते नाही का नेहमी थरार दाखवतात, कोणी बघायच्या आधीच भिंतीच्या आडी लपून जायचं, तसंच काहीतरी. आता प्रिया तिच्या गाडीत बसून निघून गेली आहे बरं का. आणि सायली ठरवते की आता या सदाशिव आणि मैनाला जाब विचारायचा. आणि एक अंदाज होताच आपल्याला, सदाशिव आणि मैना काही बोललेले नाहीये, पण त्या बाबतीत त्यांनी प्रोमो पण एक जाहीर केलाय, एक प्रोमो आउट केलाय की सायली आणि अर्जुन आता प्रियाच्या शाळेत जाऊन ती खरी बबली आहे हे सत्य जाणून घेतात. सायली आता घुसते या सदाशिव आणि मैनाच्या घरात, प्रिया गेली आहे याची खात्री करून. सदाशिवला म्हणत असते, मैना दार लावा ना, पैसे मोजते ना मी. सदाशिव आता दार लावायला येणार, तेवढ्यात सायली तो दरवाजा जोरात लोटते एका हाताने. सदाशिव घाबरतो सायलीला बघून. या मैनाला माहिती नसतं की सायली आली आहे दाराशी. मैना म्हणत असते, काय करताय? अहो दार लावा ना पटकन, मला पैसे मोजू द्या ना, कोणी पाहिलं तर. सायली आता मैनाच्या समोरच येऊन उभी राहते. मैना सायलीला घाबरते बघून. मैनाने सायलीला पाहिल्या त्या नोटा लपवून टाकल्यात आणि मध्येच दुसरा सीन घेतलाय. आता बघा हा, मध्येच आता पूर्णाजींना कॉफी प्यायची हुक्की आली आहे. सुभेदारांच्या घरचा सीन आहे, त्या विमलला आवाज देत असतात. आता प्रिया पोहोचली पण बरं का घरी, आणि आज अख्खा एपिसोड प्रिया कॉफीच करत बसलेली आहे. पण मजा आली आहे बरं का, तिची फजिती छान केली आहे पूर्णाजीने. प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी तू विमलला आवाज देतेस का? काही काम होतं का? पूर्णाजी म्हणतात, अगं हो, मला कॉफी प्यायची होती, तू करून देशील का मला तन्वी? प्रिया विचार करते, म्हातारीला माझ्या हातची कॉफी प्यायची आहे? अरे वा, आत्तापर्यंत तर म्हातारी शिक्षा म्हणून कामं सांगायची मला, आता मात्र हे बरं आहे, हे सगळेजण खरंच माझ्या चांगल्या वागण्याला विरघळतायत की काय? प्रिया हे मनातल्या मनात विचार करते बरं का. आणि पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी माझ्या हातची कॉफी तुला गोड लागेल ना? पूर्णाजी म्हणतात, अगं का नाही, तू बदलायचा प्रयत्न करतेस ना स्वतःला तन्वी, मग आम्हीही थोडेसे बदलतो की तुझ्यासाठी. अगं घरामध्ये आनंद आणि समाधान नांदावा यासाठी आम्ही वाटेल ते करू हं तन्वी. लगेच प्रिया म्हणते, थँक्यू हो पूर्णाजी, मी आत्ता घेऊन आले हं. ए पूर्णाजी तू बस 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 हा. प्रियाला वाटतंय आता आपण कॉफी केली की पूर्णाजीचं मन जिंकलंच म्हणून समजा. पण तसं झालेलं नाहीये. आता पूर्णाजी त्या कॉफीसाठी तिला एवढ्या इन्स्ट्रक्शन देतात की ती वैतागून जाते आणि तिला घाम फुटतो बरं का. प्रिया आता ते कॉफी काय ते सगळं सामान घ्यायला लागते, तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं तन्वी ती नॉर्मल कॉफी नको करू हा, मला ती फिल्टर कॉफी लागते बघ बघ. अगं ती इन्स्टंट कॉफी नको बनव तन्वी, तशी ती बनवायला फिल्टर कॉफी अवघड असते, पण चवीला कशी छान लागते ग. हा अगं कल्पनाने ना इथेच कुठेतरी दुसरीकडे ठेवली असेल बघ ती फिल्टर कॉफी, बघ बरं शोध बरं तो डब्बा. प्रियाला कुठे माहिती घरात काय ठेवलंय. प्रिया इकडे तिकडे बघायला लागते, तिला काही सापडे ना. आता पूर्णाची तिला इन्स्ट्रक्शन देत असतात, तिकडे बघ इकडे बघ. अगं बाई हो आठवलं. अगं ते समोर कपाट आहे ना बघ, ते बघ तन्वी, डावीकडे कपाट आहे ना, तिथे छोटी बाटली आहे बघ. अरे हा हो गड्या, माझ्या लक्षातच नाही, संपत आली आहे बघ फिल्टर कॉफी, पण आहे ना माझ्या पुरती. कशी करायची माहिती आहे ना? कपामध्ये डायरेक्ट नाही टाकायची बेटा, ती पातेलं घे, पाणी घे, त्याच्यात कॉफी टाक आणि मग उकळ. प्रिया आता ती कॉफी करते बरं का, कॉफी करते का युद्ध लढवते. अरे बापरे, तिची फजिती फार छान दाखवली आहे बरं का. तिची ही फजिती बघून पूर्णाजीला फार मजा येत असते बरं का. पूर्णाजी आधी बघतात तिची गंमत, करू देतात तिला कॉफी आणि तिला सांगत असतात की अगं तन्वी ते जायफळ घाल बरं का आणि व्यवस्थित करती कॉफी, बघूया बाबा तुझ्या हातचं चव कशी आहे, आणि साखर जरा अंदाजाने घाल बरं का, बघू तुझा अंदाज कसा आहे ते. जायफळ पण लागतं बरं का मला. प्रिया म्हणते, जायफळ कुठे शोधू?
पूर्णाजी म्हणतात बघ बघ असेल कुठेतरी. आता त्या वस्तू शोधायपासून तयारी म्हणजे त्या वस्तू शोधायलाच तिला 10-10 मिनिटं लागतात. त्यामुळे आपला एपिसोड वाढलाय. पण डोंट वरी, रिव्ह्यू सांगताना तुम्हाला ते कळणार पण नाही. आता बघा पुढचा सीन सायलीचा घेतलाय त्यांनी. सायली आता या सदाशिव आणि मैनावर कशी ओरडते ते बघा. सदाशिव तर आधी सायलीवरच गुरगुर करायला लागतो बरं का. सायलीला म्हणतो, अय काय ग, आम्हाला घराबाहेर काढून त्या सुभेदाराचं समाधान नाही झालं का? कशाला तुला इथं पाठवलंय त्यांनी? मैनावती पण आता सायलीवर डाफरत म्हणते, अय पोरी, अय अय आम्ही सांगून ठेवतो, आम्ही काय बी केलेलं नाहीये. तुझाच नवरा आला होता ना आम्हाला घेऊन गेला तुझ्या घरी. आम्ही आम्ही काही केलेलं नाहीये. आम्ही आलो ना आमच्या घरी परत. जा बाई जा, आमचा आणि तुमचा काही संबंध नाहीये, जा. सायली म्हणते, जाईल ना मी, नक्कीच जाईल. पण मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपला काहीही संबंध नसताना माझी जाऊ प्रिया सुभेदार इथे का आली होती? सध्या तरी सायलीचा हा एवढाच सीन दाखवला बरं का. आणि मध्येच चैतन्य अर्जुनचा सीन दाखवलाय. आता काय झालंय, चैतन्य आणि अर्जुनच्या ऑफिसमध्ये एक क्लायंट आलेत बरं का. महत्वाचेच क्लायंट आहेत. दुसरी कुठली तरी त्यांची केस आहे. चैतन्य त्या क्लायंटकडनं केस समजून घेत असतो आणि ते क्लायंट सांगत असतात की असं असं आमचं झालंय वगैरे वगैरे. आणि अर्जुनचं लक्ष नाहीये असं त्यांनी दाखवलं. ते क्लायंट अर्जुनला म्हणत असतात, सुभेदार सर तुम्ही जरा बघा ना माझ्या केसकडे. अर्जुनचं लक्ष नसतं त्यांच्याकडे. अर्जुन म्हणतो, हो हो मी बघतो ना बघतो. आता ते क्लायंट जाऊन निघालेत बरं का. ठीक आहे तुम्ही पेपर बघा आणि मी येतो असं म्हणून ते क्लायंट निघून जातात. पण अर्जुनचं लक्ष मात्र सारखं सायलीच्या फोनकडे आहे. सायलीचा फोन अजूनही आला नाही म्हणून तो टेन्शनमध्ये आहे. ते क्लायंट गेल्यानंतर चैतन्य अर्जुनला थोडंसं रागवतो आणि म्हणतो, अर्जुन यार काय चाललंय तुझं? ते क्लायंट एवढ्या महत्वाच्या केसविषयी तुझ्याशी बोलतात आणि तुझं लक्षच नाहीये यार अर्जुन. अर्जुन म्हणतो, कसं लक्ष असेल माझं चैतन्य? सायली प्रियाच्या पाठोपाठ त्या लोखंडेच्या घरी जाऊन पोहोचलीये. चैतन्य म्हणतो, लोखंडे? ते सायली वहिनीचे खरे आई वडील म्हणून आले होते, खोटे आई वडील म्हणून आले होते ते का? अर्जुन म्हणतो, हो ना तेच ते. अरे चैतन्य, प्रियाने त्यांना खूप मोठे पैसे दिले एवढं सांगून माझ्या बायकोने फोन कट केला. तूच सांग मला माझं लक्ष कामात कसं लागेल? चैतन्य म्हणतो, बापरे सायली वहिनी कुठे आहे सध्या? त्या लोखंडेच्या घरी आहेत का? अर्जुन म्हणतो, अरे बाबा मला काहीच माहिती नाहीये, तिने फोन पण केलेला नाहीये मला. आता फोन लावतोय तर ती माझा फोन उचलत नाहीये. तिला हौसच आहे सगळ्या गोष्टीची, तिला एकटीने शोधाशोध करायची असते. आता त्या प्रियाने जर तिच्या बाबतीत काही वेडवाकडं केलं तर किती महागात पडेल आपल्याला चैतन्य. चैतन्य म्हणतो, अरे तू टेन्शन नको घेऊ. हे बघ अर्जुन, सायली वहिनीने बऱ्याचदा प्रूव्ह केलंय की ती व्यवस्थित सगळं हँडल करू शकते. अर्जुन म्हणतो, अरे यार, अरे चैतन्य, ती माझा आता फोन का घेत नाहीये? एरवी हजारो फोन करते मला, पण आता एक फोन करत नाहीये. तिला कळत का नाहीये मला टेन्शन येते ते? एवढाच काय तो सीन दाखवलाय. आणि सायलीचा सीन आता कंटिन्यू केलाय बरं का. सायली म्हणत असते, मी तुम्हाला काहीतरी विचारते त्याचं उत्तर द्या मला. खरं उत्तर हवंय मला, कारण तुमचं खोटं आमच्यापासून लपून राहत नाही हे तुम्हालाच चांगलंच माहितीये. सांगा मला प्रिया इथे का आली होती ते? सदाशिव आता खोटी कारणं देत सांगतो, अगं आम्ही ते आम्ही. तेवढ्यात अर्जुन पुन्हा फोन करतो सायलीला. सायली मात्र फोन कट करते बरं का. अर्जुन पुन्हा चिडून म्हणतो, बघ कट केला फोन हिने, पुन्हा कट केला. सायली आता यांना धमकी देते बरं का, सदाशिव आणि मैनाला, आणि म्हणते, हे बघा माझ्या नवऱ्याचा फोन येतोय मला. जर मी माझ्या नवऱ्याचा फोन उचलला तर ताबडतोब माझा नवरा इथे येईल. आणि ते एकटे नाही येणार, त्यांच्यासोबत ते पोलिसांनाही घेऊन येतील. देणार आहात उत्तर की पोलिसांशी बोलायचंय तुम्हाला? एवढंच सायली म्हणते आणि म्हणते, बरोबर ठीक आहे. आता जे काही सांगायचं ना ते पोलिसांना सांगा, चालले मी. मैना लगेच पोलिसांचं नाव ऐकल्या घाबरते. पण तरी सुद्धा मैना सायलीशी खोटं बोलली आणि सदाशिव सुद्धा. मैना म्हणते, तुला माहितीये ना सायली, सांगते मी सगळं सांगते बघ, पोलिसांना नको बोलव. तुला माहितीये ग बाई आम्हाला पैशाची किती चणचण आहे. अगं हे जे ना हे सगळं टेलर बिलर हे सगळं असंच थाटलंय आम्ही. अगं काही धंदाच होत नाही ग. अगं तेव्हा आम्ही तुमच्या घरी आलो तर आमचा धंदाच फसला ग. अगं आता तूच सांग, आम्ही कोणाकडे पैसे मागणार सांग ना. आम्ही ना मग त्या तन्वीकडून पैसे घेतले बघ. सायली म्हणते, मग तुमचा आणि तिचा संबंध काय पैसे घेण्याचा? नाही, आमच्या घरात राहत होता तेव्हा तर तुम्ही प्रियाशी नीट बोलत पण नव्हतात. सदाशिव म्हणतो, अगं सायली ते आता ते अगं आमचं नंतर बोलणं झालं बघ. आम्ही ना अगं ते. आता सदाशिव मैनाकडे बघतो बरं का. मैना म्हणते, अगं सायली आम्ही त्या प्रियाकडून कर्ज घेतलंय बघ. अगं म्हणजे तुमच्या घरातल्याने आम्हाला कर्ज वगैरे किंवा पैसे दिले असते का? पण अगं ती पोरगीच आली आणि आम्हाला मदत केली बघ तिनं. ती म्हणाली की मी तुम्हाला कर्ज देते आणि आम्ही घेतलं ग.
अगं खरं सांगतोय, खोटं नाही बोलत आहे आम्ही. मैना म्हणते हो, आम्हाला पैसे हवे होते तर घेतलं आम्ही तिच्याकडून कर्ज. सदाशिव म्हणतो खरंच अगं सायली, आम्ही खोटं नाही बोलत आहे. सायली म्हणते अच्छा, तुम्हाला कर्जच हवं होतं का? मग प्रियाकडूनच का कर्ज घेतलं तुम्ही? प्रियाचा आणि तुमचा काय संबंध आहे? मी जे विचारते त्याचं उत्तर द्या ना. लगेच ही मैना म्हणते अगं तुला काय सांगू पोरी, रडायचं नाटक करते बर का, आणि म्हणते आम्ही आम्ही आजूबाजूला सगळ्यांकडे पैसे मागितले पण आम्हाला कोणीच मदत केली नाही. अशा वेळेला आम्ही काय करणार होतो? सांग ना. अगं ती तन्वी देवासारखी धावून आली ग, आणि तिने तिने पैसे दिले आम्हाला कर्ज म्हणून. ए सायली, तुला सांगून ठेवते मी, गुणाची पोर आहे बरं ती, तिला तिला बोलू नको बरं. सदाशिव आणि मैनाने सायलीला एवढंच काय ते सांगितलंय बरं का प्रेक्षकांनो. सायलीला सुद्धा यांच्या उत्तरामुळे समाधान मिळालेलं नाहीये. सायली आता तिथून निघते आणि आधी अर्जुनला फोन करते. बाहेर आल्यावर अर्जुन चिडतो आणि म्हणतो बायको तुझं काय चाललंय? केव्हापासून तुला कॉल करतोय, तुला दिसत नाहीये का? सायली म्हणते हो अहो दिसतंय मला, पण तुम्ही कशाला परत फोन करत होतात? अर्जुन म्हणतो अरे. सायली म्हणते अहो तुम्हाला म्हणाले येतोय ना मी, झाले मोकळे की मी फोन करेल तुम्हाला. अर्जुन म्हणतो अरे तू एवढ्या मोठ्या रिस्क मध्ये होतीस, मला टेन्शन येत होतं, तुला कळत नाहीये का? सायली म्हणते अहो टेन्शन काय घ्यायचं त्याच्यात, तुम्ही कामात असता तेव्हा मी तुम्हाला फोन करते का? तुम्ही माझे फोन घेता का? नाही ही फोन करते, तो फोन घेत नाही. अर्जुन चिडून म्हणतो मी काय करतो ते मला ऐकवू नकोस, तू आधी सांग मला तू कुठेस, तू निघालीस का तिथून, काय झालं तिथे सगळं सांग. सायली म्हणते सांगते, सगळं सांगते, मी डायरेक्ट ऑफिसमध्ये येते तुमच्या. अर्जुन म्हणतो लवकर ये, मी वाट बघतोय. सायली आता पुन्हा एक रिक्षा पकडते आणि अर्जुनच्या ऑफिसला पोहोचते. इथून पुढच्या सीन मध्ये सगळी प्रियाची कॉफीची गंमत दाखवली आहे बरं का, ही तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात. आणि प्रेक्षकांनो सायली जेव्हा जाते ना तिथे त्या अर्जुनच्या ऑफिसमध्ये, तेव्हा त्याला साक्षीबद्दल माहिती कळते आणि अजूनही अर्जुनने साक्षीबद्दल सायलीकडे सगळं लपवलंय. आता मैनावतीने फोन केलाय प्रियाला बरं का, तिचा फोन टर्रंग टर्रंग काय वाजतच असतो सारखा, आणि पूर्णाजी अशा कॉफीची वाट बघत असतात. तो फोन तिथे तिकटा मिठाच्या डब्यावर प्रियाने ठेवलाय. आता तो फोन काही तिला उचलता येईना, खूप वेळ रिंग वाजते, हिची कॉफी करणं चालू आहे. शेवटी पूर्णाजी म्हणतात अगं बाई तो फोन घे एकदाचा, नाहीतर घेऊ तरी नको, ती बेल किती वाजते सारखी. पुन्हा खूप वेळ बेल वाजती असं दाखवलं त्यांनी. तो फोन चालू असताना म्हणजे बेल चालू असताना प्रिया कॉफी गाळत असते बरं का. शेवटी पूर्णाजी म्हणतात बाई घे बाई तो फोन, किती ओरडतोय केव्हाचा. प्रिया एका कानाने फोन असा आडवा लावते कानाला आणि म्हणते हॅलो हा मी बिझी आहे, मी नंतर कॉल करू का? मैना म्हणते ए पोरी, जेव्हा बघाव तेव्हा बिझीच असते, थांब जरा, किती वेळचा फोन करते तुला. आता इकडे पूर्णाजी इन्स्ट्रक्शन देत असतात तन्वी फोनवर बोलता बोलता कॉफी गाळू नको ग, अगं सांडेल ना ती. इकडनं मैना ओरडत असते ए टवळे ऐकते का तू? प्रिया म्हणत असते हो हो हो. इकडे पूर्णाजी ओरडत असतात मध्ये अगं नंतर बोल तन्वी फोनवर, अगं सांडेल ना ती. प्रिया म्हणत असते मी नंतर फोन करू का तुम्हाला, मी बिझी आहे ना. मग मैनावती पटकन सांगते अगं ती सायली येऊन गेली ना आमच्या घरी. आता मात्र प्रिया जोरात ओरडते काय, आणि तिच्या हातनं सगळी कॉफी सांडते. या सीन मध्ये खूप गडबड दाखवली आहे त्यांनी. पूर्णाजी चिडून म्हणतात झालं, सांडली ती कॉफी, केव्हाची हे सांगते मी, एका वेळेला एक काम कर, कॉफी तरी होत नाही तर फोनवर तरी बोल. मैनावती म्हणते ऐक ना माझं. प्रिया म्हणते थांब जरा मी नंतर बोलते. असं म्हणून प्रियाने पटकन फोन कट केलाय. मैनावती विचार करते काय पोरगी ही, अवघडच हिचं. पण अरे देवा, हिचं खरं नाही म्हणजे आम्हाला पण पैसे मिळणार नाही, आता आमचं पण खरं नाही, अरे लक्ष्मी माते, आणि रडायला लागते. इकडे साक्षी तिच्याच घरी लपलेली आहे बरं का प्रेक्षकांनो. मैपतच्याच बंगल्यामध्ये ती मागच्या साईडला लपून बसलेली आहे. आता तिला बाहेर निघताना कोणीतरी पाहिलंय, आणि नेमका हा तो माणूस आहे ज्या माणसाला चैतन्याने या बंगल्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. खूप मोठे ट्विस्ट आहेत प्रेक्षकांनो. साक्षी गपचूप तिथून निघत असते तेव्हा हा माणूस तिला बघतो. हुडी घातलेली आहे तिने, माणूस आहे का बाई हे त्या माणसाला कळलेलं नाहीये, पण त्याने बघितलंय साक्षीला. साक्षी म्हणत असते मनातल्या मनात पळत असताना काय वेळ आली आहे माझ्यावर, माझ्याच घरातून मला चोरासारखं बाहेर पडावं लागतंय, कोणी नाहीये ना बाहेर. अण्णांना अटक झाल्यापासून इथे पोलिसांची गस्त वाढली आहे, कोणी मला बघायच्यात पटकन निघते, असं म्हणून साक्षी तिथून निघून जाते. पण त्या माणसाने बघितलंय या साक्षीला. आता त्याला एक्झॅक्टली कळलं नाहीये बाई एक माणूस आहे. पण आता इथे त्यांनी एक सीन आपल्याला दाखवून दिलाय. अर्जुन आणि चैतन्याने याच माणसाला साक्षीचा फोटो दाखवलेला असतो आणि विचारलेलं असतं तुम्ही यांना बघितलंय का, आणि चैतन्य सांगतो की तुम्ही बाजूलाच राहता ना इथे. तो माणूस म्हणतो मी या बंगल्यावर कामाला येतो बाजूच्या.
मग अर्जुन आणि चैतन्यने त्यांना सांगितलेलं असतं की या बंगल्यात तुम्हाला काहीही संशयास्पद हालचाली दिसल्या तर आम्हाला लगेच कळवा आणि यांचा नंबर घ्या, यांना कळवा. खूप महत्वाचं आहे हे. चैतन्याचं नंबर त्यांनी दिलेला, अर्जुनने चैतन्याचा नंबर दिला त्या माणसाला आणि त्या माणसाने लगेच चैतन्याला कॉल पण लावला. एक जागरूक नागरिक म्हणून हा माणूस आता चैतन्याला फोन करतो बरं का प्रेक्षकांनो. आता मध्येच पुन्हा पूर्णाजी आणि प्रियाचा सीन दाखवलाय. प्रिया सॉलिड घाबरली आहे. आता सायली तिकडे पोहोचलीये म्हणून ती गडबडते. पूर्णाजी ओरडतात तिच्यावर, काय तन्वी, केलेली कॉफी तू सगळी घालवलीस, खाली सांडलीस, काय ग तन्वी, काय तुला आधीच जमत नाही काही. प्रिया म्हणते सॉरी सॉरी पूर्णाजी, मी 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 पुन्हा करते कॉफी. पूर्णाजी म्हणतात झालं, पुन्हा वेंदळेपणा करणार तू आता. प्रिया म्हणते अगं नाही पूर्णाजी, मी स्वच्छ करते सगळं आणि पुन्हा कॉफी करते हा. आता पूर्णाजी तिला पुन्हा इन्स्ट्रक्शन देतात, ते खाली सांडलेलं आधी पुस. प्रिया ते पुसून घेते बरं का, पण अशी दातोट खात असते ना की विचारू नका. ते सगळं दुधाची कॉफी सांडलेली, किती वेळ लागणार त्याला पुसायला. पूर्णाजींना जरा हसू येते हिच्या कामाचं. पण प्रिया आता त्याच पातेल्यात पुन्हा कॉफी करणार असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं छी, काय ते तन्वी, अगं भांड बदल ना. प्रिया म्हणते ओ बदलते, घासून घेते पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात घासून घेते भांड नीट. तिची फजिती खूप वेळ दाखवली बरं का त्यांनी, मजा येते बघायला. प्रिया आता त्यात पुन्हा कॉफी टाकते, ती फिल्टर कॉफी पुन्हा करते, ती उकळते. किती वेळ गेला असेल विचार करा प्रेक्षकांनो. पूर्णाजी तिकडनं इन्स्ट्रक्शन देत आहे, बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे. आता ते गाळणं म्हणजे ती चहाची गाळणी ती आधीचीच असते. पूर्णाजी पुन्हा तिच्यावर ओरडतात अगं ते गाळणं धुऊ ना, ते आधीच नको वापरू. बापरे, पूर्णाजी फारच स्वच्छता क्वीन येतं. आता ते गाळणं पण तिने पुन्हा धुतलंय. झाली बाबा ती एकदाची कॉफी. हिला घाम फुटलाय ती कॉफी करताना. पूर्णाजीला मात्र मजा आली आहे, त्यांचा टाइमपास झालाय आणि आपला सुद्धा. अशा तऱ्हेने झाली एकदाची कॉफी आणि ती आली पूर्णाजीच्या समोर. पूर्णाजीला प्रिया म्हणते झाली हा पूर्णाजी तुझी कॉफी, आवडली ना तुला, सांग हा मला, रोज मी तुझ्यासाठी अशीच कॉफी करत जाईल. बरं तू कॉफी एन्जॉय कर, मी आलेच हा. प्रिया जात असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं अगं कुठे निघाली, थांब थांब जरा. प्रिया म्हणते अगं थांब ना पूर्णाजी, आलेच मी, 2 मिनिटं. लगेच पूर्णाजी म्हणतात थांब इथे, मला कॉफी पिऊ दे. ही कॉफी माझी संपली की हा मग धुवून काढायचा लगेच. मला ना भांडी तशी पडलेली आवडत नाही ग, बस इथे बस बरं तन्वी, मग धुवून मग जा बरं आतमध्ये, बस म्हटलं ना. प्रिया तिथे बसली आहे बरं का, आता वैतागते ती. आता मनात विचार करते प्रिया आधी सायली का गेली असेल तिथे भेटायला त्या मैनाच्या घरी, काय झालं त्या मैनाला नीट विचारता पण नाही आलाय. पूर्णाजी आता त्या कॉफीचं वर्णन करत सांगतात अगं बाई बरी केली हा तन्वी कॉफी, म्हणजे थोडा वेळ लागला तुला पण पहिला प्रयत्न आहे त्यामुळे छान झाली कॉफी. प्रिया आता खोटं खोटं असते बरं का, हो हो पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात कॉफीचं भांड पण घासून ठेव, भांड नीट पाण्याने विसळायचं, मग ते नीट ठेवायचं, नाही तर कॉफीचा वास राहतो बेटा त्याच्यात. प्रिया मनात काय विचार करते माहिती का, हो हो ना, भांड विसळते, मग त्याला राख लावते, मग पुन्हा साबण लावते, घासून चमकवते, पाहिजे तर त्या भांड्याला मेकअप पण करते, दिवसभर तेच करते म्हातारे. असं ती मनात बोलते बरं का. पूर्णाजी म्हणतात ऐकलं का तन्वी मी काय बोलते. प्रिया म्हणते हो हो पूर्णाजी, मी घासून ठेवते हां, आलेच हा. आता फायनली पूर्णाजीची कॉफी पिणं झाली. प्रिया तो मग उचलते आणि म्हणते धुवून ठेवते हा पूर्णाजी. आणि आता इकडे शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. सायलीबाई पोहोचल्यात अर्जुनच्या ऑफिसमध्ये. आता अर्जुन सायलीला विचारतो काय झालं सायली, बोल सगळं डिटेल सांग, म्हणजे तू प्रियाचा पाठलाग केला, ती मैनाच्या घरी गेली, तिने पैसे दिले मैनाला, हे तू मला सांगितलंस, नंतर काय झालं ते सांग. सायली म्हणते अहो तिने पैसे दिले आणि मी तुमच्याशी फोनवर बोलायला आले ना तेव्हा ती निघून गेली बघा. काय झालं ते प्रत्यक्षदर्शी सगळं सायलीने सांगितलंय आणि मग सायली त्या सदाशिवडी मैनाशी काय काय बोलली तेही सगळं अर्जुनला डिटेलमध्ये कळवलंय. अर्थातच सायलीला हे सगळं डायजेस्ट झालेलं नाहीये. सदाशिवडी मैना खोटं बोलताय हे तिलाही कळतं. आधी तर चैतन्य म्हणतो प्रिया आणि कोणाला मदत करते, हे कसं शक्य आहे. सायली म्हणते मला पण ते अजिबात पटत नाहीये, मुळात म्हणजे प्रिया कोणाला कर्ज का देईल हे पटणंच शक्य नाहीये. अर्जुन म्हणतो या प्रियाच्या हातून कधीच पैसे सुटणार नाहीत. सदा आणि मैना घरी आल्यावर ती कशी वागत होती त्यांच्याशी आपण पाहिलंय, पण तरी प्रिया त्यांना मदत करते हे पटतच नाहीये. सायली म्हणते कशात अडकलेली असेल का प्रिया, पण तिचा ना नक्की यात फायदा असणार, त्याशिवाय ती कोणालाही 1 रुपया देत नाही, काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय बरं का. अर्जुन म्हणतो हे बघ बायको, तुला मी परत सांगतोय, म्हणजे प्रियाला एक्सपोज करण्यासाठी ते ब्लड रिपोर्ट पुरेसे आहेत.
आपण जाऊ तिच्याकडे आणि तिला जाब विचारू. तिला खरं खरं विचारावंच, तिला खरं खरं सांगावंच लागेल ना मग. सायली म्हणते, तुम्हाला कसं कळत नाहीये, आपल्याकडे ठोस पुरावे नाहीयेत, आपल्याला थांबावं लागेल ना. हो. चैतन्य आता थोडा हसत असतो बरं का. सायली म्हणते, काय आहो, मी तुम्हाला हे का सांगावं लागतंय, मी वकील आहे का तुम्ही? चैतन्य हसतोय हे अर्जुन नोटीस करतो. अर्जुन चिडून म्हणतो, अय तुला काय झालं दात काढायला? चैतन्य म्हणतो, काय गंमत चालू आहे बघ ना, एक वकील इमोशनली विचार करून इम्पल्सिव्ह होतोय आणि त्याचीच बायको प्रॅक्टिकल विचार करून पुरावे नाहीयेत असं सांगते. गंमतच आहे यार. अर्जुनला तो आता म्हणतो, ए अर्जुन, तू ना आता पूर्णाजी आणि रविराज सरांच्या इमोशन्सचा विचार करतोय ना, म्हणून तुला असं वाटतंय. तेवढ्या चैतन्याला त्या माणसाचा फोन आलाय मगाशी नाही का, त्याने साक्षीला पाहिलं त्या माणसाचा. तो माणूस म्हणतो, आधी चैतन्य म्हणतो, कोण बोलताय? बहुतेक त्या माणसाचा नंबर नसावा चैतन्याकडे, पण चैतन्याचा नंबर त्याच्याकडे होता. तो माणूस म्हणतो, मी बोलतोय. अहो, ते डीएन रोडच्या बंगल्याच्या बाहेर तुम्ही मला भेटला होतात, तुम्ही मला फोटो दाखवला होता, सांगितलं होतं की लक्ष द्या या बंगल्याकडे, म्हणजे मला एक माहिती कळाली आहे म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. आता चैतन्य म्हणतो, येस येस, तुम्ही बघितलं का तिथे त्यांना? आता चैतन्य जे फोनवर बोलतोय ते ऐकते बरं का सायली. तो माणूस म्हणतो, अहो आता त्या बंगल्यातनं एक हुडी घातलेला माणूस बाहेर पडला, म्हणजे तो माणूस होता का बाई हे मला नाही कळलं बरं का. चैतन्य म्हणतो, काय? तो माणूस म्हणतो, मला ना जरा हे विचित्र वाटलं म्हणून मी तुम्हाला कॉल करून सांगितलंय. चैतन्य म्हणतो, थँक्यू सो मच, खूप मदत झाली तुमची, काहीही माहिती असली ना तर मला कळवा हं. असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला त्या माणसाचा. आणि आता चैतन्य एक्साइटमेंटमध्ये अर्जुनला सांगतो, अरे अर्जुन, आपण त्या दिवशी त्या माणसाला नव्हतो भेटलो का महिपतच्या बंगल्याच्या बाहेर, आणि त्या माणसाला सांगितलं होतं ना आपण की लक्ष द्या, त्याने बघितलंय कोणाला तरी बंगल्याच्या बाहेर. असं तो बोलता क्षणी सायली बघायला लागते अर्जुनकडे. अर्जुन आता गडबडतो बरं का, आणि चैतन्याकडे रागाने बघायला लागतो. चैतन्य पण गडबडून जातो. सायली म्हणते, काय तुम्ही महिपतच्या घराच्या बाहेर चौकशी करत होतात का? काय झालं आणि कोणाची चौकशी करताय तुम्ही? आता अर्जुन गडबडलाय. चैतन्याकडे तो रागाने बघतोय, काय बोलावं आता समजे ना त्याला. सायली म्हणते, अहो मी काहीतरी विचारते, सांगा ना. अर्जुन आता काहीतरी थातूर मातूर कारण देतो आणि म्हणतो, अगं ते महिपत जेलमध्ये आहे ना बायको, महिपत जेलमधून सुटण्यासाठी धडपड करेल असं वाटलं होतं आम्हाला, म्हणून आम्ही सांगून ठेवलं होतं तिथे की तुम्हाला काही संशयास्पद वाटलं वगैरे वगैरे तर एका माणसाला सांगितलं होतं आम्ही, कळवा म्हणून. चैतन्य म्हणतो, हो अगं वहिनी असंच. अर्जुन म्हणतो, अगं महिपतचा काही प्लॅन असला तर कळेल ना आपल्याला. सायली म्हणते, एक मिनिट, महिपत जर सुटण्यासाठी धडपड करत असेल तर तो त्याच्या बंद घराच्या आडून का धडपड करेल? घर बंद असेल तर तिथे काहीतरी का दिसेल? काय लपवताय तुम्ही माझ्यापासनं? अर्जुन आता खूप गडबडतो आणि म्हणतो, बायको काय लपवणार मी? अगं पोलीसच असणार ना तिथे, आणि घर बंद आहे, पोलिसांना परमिशन आहे तिथे आत जाण्याची महिपतच्या घरात. एनिवेज अगं हे इम्पॉर्टंट नाहीये, प्रियावर लक्ष ठेवणं इम्पॉर्टंट आहे. सायली म्हणते, हो ते तर आहेच, पण महिपतच्या घरावर लक्ष ठेवून तुम्ही काय साध्य करताय मला कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, जाऊ दे ना सायली, सोडून दे ना, काही फार महत्वाची गोष्ट नाहीये ती. पण मला सांग, तू प्रियाचा पाठलाग करत होतीस तेव्हा घरी काय सांगून निघालीयस? सायली म्हणते, तुम्हाला खीर देऊन येते असं सांगून आले होते मी घरी, हा घ्या डब्बा, निघते मी. अर्जुन म्हणतो, का ग बायको लगेच? सायली म्हणते, तुम्हाला काही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीयेत ना, मला कशाला इथे थांबायचे, मग चालले मी. असं म्हणून सायली निघाली. सायली अर्जुनवर चिडते आणि निघून जाते. अर्जुन आता चैतन्यावर चिडतो, यार चैतन्याचं डोकं फिरलंय का? तिच्या समोर तू महिपतचा विषय का काढलास? अरे तिने साक्षीशी कनेक्ट केलं असतं ना लगेच. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी समोर त्या माणसाचा फोन आला तर मी काय करू? मुळात मला कसं कळणार आहे की तू सायली वहिनीला अजूनही काही सांगितलं नाही त्या साक्षी जिवंत असल्याबद्दल? अरे अर्जुन, एकतर एवढी मोठी गोष्ट तू तिच्यापासनं लपवतोय, तुला का सिरियसनेस येत नाहीये यार? तुला आठवते ना आश्रम केसच्या वेळेला काय परिणाम झाले होते, आठवतं का तुला? आता चैतन्यने अर्जुनला ती आश्रम केसच्या वेळेला सायली घर सोडून नव्हती गेली का, धिंगाणा झाला होता, मग तेव्हा ते विठ्ठल रुक्मिणीचं बरंच काही त्यांनी यात्रा दाखवली होती, काय काय बरंच तमाशा झाला होता तेव्हा, ते आठवलंय अर्जुनला बरं का. ते सगळं आठवल्यावर अर्जुनच्या अंगाला आता काटा आलाय, बापरे खरंच आता काय होईल? चैतन्य म्हणतो, अरे विचार कर, तिला जर कळलं तर दुसरीकडून तर तुझं काय होईल?
अर्जुनला आलं टेन्शन आणि संपवला आजचा एपिसोड. पुढचा प्रोमो भारी दाखवलाय त्यांनी. सायली आणि अर्जुन गाडीमध्ये दाखवलेत, म्हणजे अर्जुनने सायलीला मनवलंय. सायली म्हणत असते अर्जुनला की ही प्रिया वरचेवर सदा आणि महिन्याला पैसे देते, तिच्या बँकेची वगैरे चौकशी करायची का आपण. अर्जुन म्हणतो ती कॅश दिली आहे तिने, म्हणजे नक्कीच दुसऱ्याकडनं घेतली असेल, सिनियरकडनं वगैरे किंवा अश्विनकडनं. पण आपण आता या गोष्टीत संयम ठेवायचा नाहीये सायली, आपण लवकरात लवकर हे सगळे पुरावे शोधून काढायचे आहेत. सायली म्हणते हो, पण या बाबतीत प्रियाला संशय नाही आला पाहिजे, आपल्याला हे सगळं लपून करावं लागेल. अर्जुन आणि सायली आता प्रिया बबली आहे हे शोधून काढणार आहेत प्रेक्षकांनो. ते तिच्या शाळेत जाणार आहे आणि ज्या बाईला सदा महिन्याने विकलं होतं ना, त्या बाईकडनं त्यांना ही माहिती मिळणार आहे. असा प्रोमो आउट झालाय. जर तुम्ही हा प्रोमो पाहिला नसेल तर मी याचा रिव्ह्यू आपल्या दुसऱ्या चॅनलवर तुम्हाला नक्की देईल, मला कमेंटमध्ये तसं कळवा. आणि प्रेक्षकांनो, काही जे प्रेक्षक आहेत ना ते कंप्लेंट करतात की मॅडम तुमचा रिव्ह्यू उशिरा येतो वगैरे वगैरे. काय आहे ना प्रेक्षकांनो, आपला रिव्ह्यू डिटेलमध्ये येतो आणि उगाचच काहीतरी व्हॅ करून रिव्ह्यू द्यायचा, नाकात बोलायचं वगैरे वगैरे, हे मला पटत नाही. तुमच्यापर्यंत करेक्ट माहिती पोहोचवणं ही माझी जबाबदारी. प्रेक्षकांनो, शेवटी कामाचा दर्जा हा महत्वाचा. जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या चॅनलवर कधीही कुठलेही खोटे नाटे रिव्ह्यूज दिले जात नाही आणि डिटेलमध्ये रिव्ह्यू असतात. जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना मी हे सांगू इच्छिते. चला तर मग मंडळी, आजचा एपिसोड ऑलरेडी खूप मोठा होता, कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चुकवू नका. ठरलं तर मग या मालिकेचे एपिसोड तिकडनं ते उशिरा येतात, त्यामुळे रेकॉर्ड करायला सेव्ह व्हायला वेळ लागतो डिटेलमध्ये रिव्ह्यू असल्यामुळे. चला तर टेक केअर मंडळी, उद्या भेटूयात नवीन रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले रिव्ह्यूज एन्जॉय करा बरं. धन्यवाद.